जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। बदलापूरमध्ये मित्राच्या पत्नीवर बलात्कार करणाऱ्याला महिलेच्या पतीने डोक्यात हातोडीचे वार करून ठार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। बदलापूरच्या शिरगाव परिसरात राहणाऱ्या नरेश आणि सुशांत यांची चांगली मैत्री होती। मात्र सुशांत याने नरेशच्या पत्नीवर अतिप्रसंग करत पतीला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी तिला दिली। यानंतर आणखी काही वेळात त्याने तिला धमकी देत तिच्यावर अतिप्रसंग केला। मात्र पत्नीने हिम्मत करून नरेश याला सुशांतच्या दुष्कृत्याची माहिती दिली। यानंतर नरेशने आपल्याला याबाबत काहीच माहिती नसल्याचं दाखवत 10 जानेवारी रोजी सुशांतला घरी बोलावलं। तिथे दुपारी या दोघांनी मद्यपान केलं। त्या रात्री सुशांत हा नरेशच्याच घरी मुक्कामी राहिला। पहाटेच्या सुमारास नरेश याने सुशांतच्या डोक्यात हातोडीचे वार केले आणि त्याची हत्या केली आणि अति दारू पिल्याने बाथरूममध्ये पडून सुशांतच्या डोक्याला दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला असा बनाव रचत पोलिसांना माहिती दिली। मात्र ज्यावेळेस सुशांत यांच्या पोस्टमॉर्टमचे रिपोर्ट आले त्यावेळेस नरेशने रचलेला बनाव उघड झाला आहे। तारखेला दुपारी 2 वाजता आरोपी नरेश शंभू भगत व त्याचा मित्र सुशांत असे दुपारी 10 तारखेला 2 वाजता भेटले। 2 नंतर ते दारू पिले। दारू पिल्यानंतर ते त्याच्या नरेशच्या घरी राहिले। घरी राहिल्यानंतर पहाटे 3 वाजल्याच्या सुमारास पोलीस स्टेशनला खबर मिळाली की सदर बाथरूममध्ये पडून त्याचा मित्र सुशांत हा बाथरूममध्ये पडून मयत झालेला आहे आणि त्याच्या डोक्याला मार लागला। अशा मिळालेल्या खबरीवरून आम्ही अपमृत्यू नोंद करण्यात आला। अपमृत्यू नोंद केल्यानंतर पोस्टमॉर्टममध्ये समजले की त्याला कोणत्या तरी गंभीर हत्याराने मारल्यामुळे त्याचा मयत झालेला आहे अशी माहिती प्राप्त झाल्याने नरेशकडे अधिक चौकशी करता त्याने गुन्ह्याची कबुली दिली की त्याच्या पत्नीबरोबर आरोपीने मयताने सुशांत याने काही दिवसापूर्वी अतिप्रसंग करून तिच्या नवऱ्याला ठार मारण्याची धमकी दिली होती। सांगितलं अशा कारणास्तव हे सांगितल्याने आरोपीत नरेश याने त्याच्या मित्राचा डोक्यात हातोडी व सळी डोक्यात मारून त्याचा मृत्यू घडून आणला आणि त्यामुळे आमच्याकडे फिर्याद दाखल आहे आणि त्याप्रमाणे आम्ही तपास करत आहोत। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।